नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बीएमसीच्या विरोधात मासे विक्रेते आक्रमक झाले. मासे कापून विकायला बीएमसीनं विरोध केला. मासे कापल्यामुळे दुर्गंधी पसरते असं बीएमसीचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आता मासे विक्रेत्यांनी या सगळ्या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. हा नियम कधीच लागू झाला नाही. मग आता हा नियम कशासाठी? आणि मच्छी जर आपण कापली नाही तर आमच्याकडून कोणी घेतली जाणार नाही. आणि जे घेत आहेत त्यांना सुद्धा ही कापता येतच नाही. मच्छी ही कापूनच द्यायला पाहिजे, त्याच वेळेला ही विक्री होणार. परिणाम तर होणारच आमच्या व्यवसायावर ना. आमच्याकडे कोणी मच्छी घेतली जाणार नाही. आम्ही घेऊन आल्यानंतर आम्ही असं बघतच राहायचं का? जी गिरायक आम्हाला सांगतील आम्ही घेणारच नाही म्हणून, तुम्ही कापून देत ना, आम्ही घेणार नाही. मग आम्ही काय करायचं? दंड कधी आकारला जातो? कचरा सोडून जाणार तेव्हा ना. अख्खे मासे कोण नाही घेणार हो. आणि घरी गेल्यानंतर पण ते मासे साफ होणार आणि त्याचा कचरा पण कचरा कुंडीमध्येच येणार. घरामध्ये काही दुर्गंधी ना होत काय होणार आहे सांगा मला? घरामध्ये पण दुर्गंधीच होणार ना कापल्यानंतर. त्याचा कचरा पण कचरा कुंडीतच येणार आहे आणि हा कचरा पण कचरा कुंडीतच जाणार आहे. बरोबर आहे की नाही? अख्खे मासे कोण खात नाहीये, क्लीन करूनच खाणार आहे. घरी न्या नाही तर इकडे द्या, तरी पण ते क्लीन करावंच लागणार आहे. चुकीचं आहे. कारण काय माहितीये, आम्हाला हे जे काही, मी आता डेली सकाळी 6-6:30 पण प्रवास करते आणि येते पण, यांचं एवढं क्लीन वर्क आहे ना, काही घाण नसतं. दुसरं म्हणजे एक कापतात ना, त्यांचं सकाळी ते लोक येऊन साफ पण करतात. आणि दुसरं म्हणजे एक आधी बाजू असं आहे की जे जेंट्स येतात किंवा कामाला जे लोक येतात त्यांना पण हे काम म्हणजे ते इझी पडतं आम्हाला. हा निर्णय चुकीचा आहे. आमचं पाणी जाते आणि कचरा जो पण काही असतो ते बीएमसीची गाडी घेऊन जाते. त्यामुळे आम्हाला इथे कोणालाच प्रॉब्लेम नाही, कोणाला त्रास नाही. आमचं मार्केट क्लीन असते. 26 वर्षांनी आम्ही पुन्हा बांधकाम केलेलं आहे. हा, खासदार विनायक राऊत साहेब, नगरसेवक कोचनी साहेब यांच्या माध्यमातून हे केलेलं आहे आणि आम्ही चांगल्या प्रकारे याचा वापर करतो. मी सगळं डिपार्टमेंटला चौकशी केली, मेंटेनन्सला केली, लायसन डिपार्टमेंटला केली, सगळ्या ठिकाणी मार्केटला गेली, सगळ्या ठिकाणी इन्क्वायरी केली. त्यांचं असं म्हणणं की आम्ही कुठे ॲक्शन घेतलेलीच नाही आहे ना, नोटीस दिलेली आहे. परंतु जरी कारवाई करणार असतील तर माझं महानगरपालिकेने एक बोलणं आहे की मासे हाच प्रकार नाही तर आजूबाजूला मांस विकतात, कोंबड्या कापतात, जे पण मांस आहे किंवा उघड्यावर कापतात, विक्री करतात, त्यांच्याकडे समान न्याय असावा.